हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण घेणार आहोत युनिट मराठी। आज आपण इयत्ता दुसरीचं मराठी घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत चौथी ॲक्टिव्हिटी किंवा चौथं प्रकरण, नक्कल करूया। खूप मजेशीर हे प्रकरण होणार आहे। खूप मजा आपल्याला यामध्ये येणार आहे। पहा, ऐका आणि करून दाखवा। तुम्हाला काय करायचं आहे? बघायचं आहे, ऐकायचं आहे आणि करून दाखवायचं आहे। चित्र पहिलं तुम्ही पहा बरं। चित्र पहिल्यामध्ये तुम्हाला काय दिसते ते सांगा बरं मला। चित्र पहिल्यामध्ये तुम्हाला दिसतंय हा मुलगा काय करतोय? बेडकाची नक्कल करत आहे। कुणाची? बेडकाची। ओके, तुम्ही करून पहा बरं नक्कल। व्हेरी गुड, तुम्ही तर हुशारच आहात। आता बघा, ह्या मुलाने काय केलेलं आहे? जमिनीवरती पाय ठेवलेले आहे। पायामध्ये थोडंसं दुमडून तो काय वाक घेतलेला आहे आणि पुढचे हात पुढे केलेले आहे, जे पूर्णपणे कशासारखं दिसत आहे? बेडकासारखं दिसत आहे। आता तो डराव डराव करत उड्या मारत पुढे पुढे जाणार आहे, जेणेकरून ती नक्कल पूर्ण कशासारखी दिसेल? बेडकासारखी दिसेल। आता आपण बघूया 2 नंबरची नक्कल। 2 नंबरची नक्कल बघा बरं। ती मुलगी कशाची नक्कल करत आहे? व्हेरी गुड, ती मुलगी हत्तीची नक्कल करत आहे। तुम्हाला दिसतोय ना इथे हत्ती, आणि तिने काय केली आहे? हत्तीची अशा प्रकारे काहीतरी नक्कल केलेली आहे। तुम्ही पण करून दाखवा बरं हत्तीची नक्कल। व्हेरी गुड, आपण नेक्स्ट पिक्चर बघूया। नेक्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय? तो मुलगा कशाची नक्कल करत आहे? कुत्र्याची। कशाची तो नक्कल करत आहे? कुत्र्याची। हा पहा बरं कुत्रा। मुलाने काय केलंय? तो पालथा झोपलेला आहे आणि थोडासा गुडघ्यावर आणि हातावर त्याने काय दिलं? आपल्या बॉडीचा भार दिलेला आहे आणि पाय मागचे लांब केलेले आहे आणि कुत्र्यासारखा तो वॉक केलेला आहे। ओके, आणि तो आता भाव भाव केल्यानंतर तो पूर्णपणे ती कशाची नक्कल होईल? कुत्र्याची। त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट। ओके, सी नेक्स्ट। शेवटच्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे ती मुलगी कशाची नक्कल करत आहे? सांगा बघू। ती मुलगी कशाची? पाखराची नक्कल करत आहे। तुम्ही करून दाखवा बरं मला नक्कल। व्हेरी गुड। ओके, ती कशाची नक्कल करत आहे? पाखराची नक्कल करत आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचं। तुम्ही पण करता ना पक्षाची नक्कल? असं शेतामध्ये पळत 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 हात फडफड करत जातात। ओके, ती काय झाली? तुमची पक्षाची नक्कल झाली। पुढे आपण पाहूया नावे ऐका, वाचा, त्यांच्यासारखी कृती करा व आवाज काढा। तुम्हाला काय करायचंय? नाव ऐकायचंय, वाचायचंय, त्यांच्यासारखी कृती करायची आहे व आवाज काढायचा आहे। आता नाव ऐका आधी तुम्ही। नाव आहे ससा। ऐकलं? आता तुम्ही काय करा? ह्या नावाला वाचून काढा। वाचा बरं, काय आहे हे नाव? पहिलं नाव काय आहे? वाचा बरं। ससा। व्हेरी गुड। त्याच्यानंतर सस्याची नक्कल करून दाखवा बरं मला। कशी कराल सस्याची नक्कल? व्हेरी गुड। त्याच्यानंतर काय आहे? सशाचा आवाज सांगा। ससा कसा आवाज काढतो? ससा कसा आवाज काढतो? स्क्विक स्क्विक। नेक्स्ट शब्द आहे आपला माकड। काय आहे? माकड। माकड म्हणा बरं। काय आहे पुढचा शब्द तुमचा? माकड। माकड कसं करतं? हुप हुप करतं। ओके, नंतर आहे मासा। मासाचा आवाज तुम्ही सांगा बघू मला। म्हणा बरं, मासा। नंतर आहे वासरू, जे काय होतं? हंबरतं। वासरू काय करतं? हंबरतं। ओके,
म्हणा बरं वासरू. वासरू, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आहे बकरी. बकरी काय करते? मॅ मॅ करते. ओके. त्याच्यानंतर आहे गाय. गाय करते काय करते? हंबरते. त्याच्यानंतर साप. साप काय करतो? फुसफुस असं करतो. मांजर काय करतो? म्याव म्याव करते. उंदीर चिव चिव करतो. चिमणी काय करते? चिव चिव करते. आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. म्हणा ससा. ससा. नंतर माकड. माकड. नंतर मासा. नंतर वासरू. नंतर बकरी. म्हणा बरं गाय. नंतर म्हणा साप. नंतर म्हणा मांजर. नंतर म्हणा उंदीर. नंतर म्हणा चिमणी. सो थँक्यू स्टुडंट्स. पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.